नमस्कार. तर मुफ्तीज किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. छोले भटुरेचं नाव काढलं की कोणाचंही तोंडाला पाणी सुटतं, पण घरी बनवताना भटुरे हॉटेल सारखे टम्म फुगत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत. चला तर मग सुरुवात करूया. एका बाउल मध्ये मैदा, रवा, मीठ, साखर, अर्धी वाटी दही टाकून मध्यम पीठ मळून घ्या. शेवटी थोडा तेलाचा हात लावा आणि 3 तास झाकून ठेवा. यामुळे भटुरे छान जाळीदार आणि सॉफ्ट होतात. हॉटेल सारखे चविष्ट आणि दाटसर छोले आता घरीच बनवा अगदी सोप्या पद्धतीने. सर्वात आधी रात्रभर भिजवलेले छोले, खडे मसाले आणि चहापत्तीची पोटली सोबत कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून मऊ शिजवून घ्या. आता कढईत तेल गरम करून जिरे, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परता. त्यात आलं, लसूण, टोमॅटोची प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवा. हळद, लाल तिखट, धनेपूड, छोले मसाला टाकून छान मिक्स करा. आता शिजवलेले छोले टाकून गरजेनुसार पाणी घाला. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. शेवटी थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली की तयार आहे आपला झणझणीत छोले मसाला. आता 3 तास झाले आहेत. पीठ छान मुरलंय. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून तेल लावून घ्या आणि एक गोळा घेऊन पुरीपेक्षा थोडे मोठे लाटून घेऊया. लक्षात ठेवा, तेल एकदम कडकडीत गरम हवंय. भटुरा तेलात टाकला की थोडा प्रेस करा. बघा कसा टम्म फुगलाय आपला भटुरा. तर तयार आहेत आपले गरमागरम आणि चटपटीत छोले भटुरे. बघूनच खावंसं वाटतंय ना. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.